नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मी सुनील बेल्लार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघामधील असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघामधील असलेल्या विराणे गावामध्ये पोहोचले आहोत। आता आपण गावाच्या वेशीवरती आहोत। या ठिकाणी असलेल्या या गावातील नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। माझ्या डाव्या बाजूला बघाल तर एका सलून दुकानामध्ये बहुतेक नागरिक हे दाढी कटिंगसाठी आलेले आहेत। त्या नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया। दादा नमस्कार। सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती, माहिती का? हो। खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडले जातील। तुम्हाला देशाचा पंतप्रधानपदी कोण पाहिजे? नरेंद्र मोदी। आणि खासदारपदी भाजपकडून डॉक्टर सुभाष बाबा भामरे उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभाताई बच्चा उभे आहेत। तुम्हाला भाजपचा उमेदवार पाहिजे की महाविकास आघाडीचा उमेदवार पाहिजे? भाजपचा। म्हणजे सुभाष बाबा भामरे पाहिजे। सुभाष बाबा भामरे। मोदींनी काय असा विकास केला तुम्हाला परत मोदीच पाहिजे? मोदींनी विकास केला बा। तुम्ही काय व्यवसाय करता? शेती। शेतीला तर कवडी मोल भाव आहे ना? हो आहे, पण परत मोदीच पाहिजे तुम्हाला? हां। या ठिकाणी हे दादा आहे, त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न। दादा नमस्कार। नमस्कार दादा। काय नाव दादा तुमचं? ज्ञानेश्वर सोनवणे। हा व्यवसायच करतात की शेती पण करतात? व्यवसायच करतो। सध्या देशामध्ये पंतप्रधान लोकसभेची निवडणूक संपन्न होते। खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडला जाईल। तुम्हाला काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? मोदी साहेब। कोण पाहिजे? मोदी साहेब। काय कारण असलं पाहिजे? कारण असं आहे की मोदी साहेबने खूप विकास केलेले आहे। खासदार पण निवडला जाईल, खासदारपदी कोण पाहिजे? भाजपकडून डॉक्टर सुभाष बाबा भामरे उभे आहेत, तर महाविकास आघाडीकडून शोभाताई बच्चा उभे आहेत। तुम्हाला कोणाचा खासदार पाहिजे? सुभाष बाबा भामरे। दादा काय नाव तुमचं? आपल्याला काहीच बोलायचं नाही दादा काय नाव? गौरव पगार। काय करतात? गाडी चालवतो। शेती व्यवसाय नाही, म्हणजे तुमचा स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय? व्यक्ती व्यवसाय। सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होते। खासदार निवडला जाईल, पंतप्रधान निवडला जाईल। तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? नरेंद्र मोदीच पाहिजे ना, कारण आम्हाला ये ना। काय फायदा झाला तुम्हाला मोदींकडून? काय फायदा झाला? आमच्याकडनं मोदीला काय फायदा तर नाही झाला, पण आता सगळे मोदीच आहे ना आता सगळीकडेच। त्याच्याबद्दल काय? खासदार निवडला जाईल, खासदारपदी कोण पाहिजे? डॉक्टर सुभाष भामरे। त्यांनी चांगलं केलेलं आहे। तुमच्या गावात विकास कामं आमच्या गावात नाही काही अजून, पण बाहेर केलेले त्यांनी। हां, म्हणून तुम्हाला परत एकदा बाबाच पाहिजे। दुसऱ्यांदा 2 वेळेस खासदार झाले, तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील का? मारतील ना, कारण त्यांचं वैयक्तिक चांगलं आहे ना। वैयक्तिक चांगलं आहे त्यांचं, कामं करायचे त्याचे, तो त्याच्यामुळं। नक्कीच देशाचे तरुण आहेत, त्यांनी देखील त्यांचं छान असं मत आपल्यासमोर मांडलेलं आहे। सोबत या ठिकाणी काही महिला दिसत आहेत ज्या बस स्टँडवरती बसची वाट बघतायत। त्या महिलांशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात। बाजूला बाबा बसलेले आहेत, बाबांशी देखील संवाद साधूया। पहिले बाबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। बाबा बोलतील का आपल्यासोबत? बाबा रामराम। काय चालणं? काय चालते? सध्या देशमाशी ना लोकसभा निवडणूक होणार आहे आपल्या देशमा। खासदार निवडला जाईल, पंतप्रधान निवडले जातील। काय वाटतं तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? नाही, आता 2 पंतप्रधान पदासाठी उभे आहे ना, एक राहुल गांधी उभे आहेत आणि एक नरेंद्र मोदी उभे आहेत। तुम्हाला कोण पाहिजे? नरेंद्र मोदी। मोदीच पाहिजे का? का हो बाबा? काम चांगलं करून राहिले। काम चांगलं करताय? नक्कीच। या बाजूला महिला उभे आहेत, महिलांशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात। इथे एक ताई आहेत, त्या ताईंशी संवाद। ताई नमस्कार। नमस्कार। काय नाव? तनुजा सतीश देवरे। काय करतात? आता 11th गेली। 11th सायन्स आर्ट? सायन्स घ्यायचं। सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती, माहिती आहे का? हो। तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे? नाही अजून नाही। तरी देखील तुम्ही देशाचं भवितव्य आहात। आता सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होते, खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडला जाईल। देशाचा पंतप्रधानपदी एक तरुण म्हणून कोण पाहिजे? श्रीच पाहिजे। नाही, पण आता सध्या 2 दावेदार आहेत, एक राहुल गांधी आहेत आणि एक नरेंद्र मोदी आहेत। तर तुम्हाला मोदीच पाहिजे का होत आहे? ताई काय मावशी काय वाटतं? एकच मोदीच। हो? आम्ही गुजरातमध्ये राहतो, म्हणजे आमचा तर तोच। तुम्ही गुजरातमधून आहेत का? बडोद्यात। सध्या गुजरातमध्ये तोच सगळीकडे मोदीचे। मोदी साहेबांनी काय विकास केला? पुष्कळ सांगायसारखा काहीच नाही, एवढं केलं तर काहीच सांगता येणार नाही।
महिलांसाठी काय केलं? पुष्कळ केलं, सगळं केलंय महिलांसाठी बी सगळ्या तुम्हाला फायदा होतो? तो होतोय म्हणजे सांगतोय ना, भेटतंय आम्हाला सगळं. मावशी नमस्कार. काय नाव मावशी? काय नाव तुमचं? उषा. आता सध्या देशમાં लोकसभा निवडणूक होणार आहे. खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडले जातील. तुम्हाला पंतप्रधान कोण पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? ते काय सांगता येईल आपल्याला. तुम्ही मतदान करतास का? हा, मतदान कर. मग पंतप्रधान कोण पाहिजे? मोदी याला पाहिजे ना. का मावशी, काही फायदा मोदीपासून? मोदीपासून पगार चालू केलेले आहे बुवा, तो फायदा आहे. खासदार माहिती आहे का कोणचे आपला? ते नाही सांगता येणार दादा आपल्याला. माहिती नाही. ताईंना माहिती नाही. आपण त्या मावशींशी संवाद साधूया. मावशी नमस्कार. काय नाव मावशी तुमचं? कमळाबाई. काय मालक काय काम करतात? मालक शेतकरी बाबा. सध्या देशમાં आता खासदार की निवडणूक होई. खासदार निवडणार का पंतप्रधान निवडतील? तुम्हाला पंतप्रधान कोण पाहिजे? नरेंद्र मोदी. का मावशी? हां. का बरं? का बरं म्हणजे मग सवलती काढायच्यात ना. ना मालक शेतकरीशी, शेतीला कवडी मोलभावशी, तरी पण मोदी पाहिजे. हां, मग काय करतस मग? काय फायदा मोदीपासून आपल्याला? गण फायदा शे त्यांना कशी सर गुजरातમાં લઈ ગયા फायदा शे ना. मावशी काय नाव? हिरूबाई नामदेव पगार. काय करतस? शेतकरी शे दादा, काय करस. લઈ ગયા दादा. पंतप्रधान कोण पाहिजे? मोदीच पाहिजे भाऊ. आमले मोदीने सर महिला सवलती द्यायचे, सगळे समाधानी करायचे. आता काही का वय ना, पगार चालू कर द्यायचे तर 100% म्हातारा कोतारा गडबडतस, ते बी बिचारा सरा चांगला शेतस. खासदार कोण पाहिजे? सुभाष बाबा भामरे पाहिजे का शोभाताई बच्चाव पाहिजे? सुभाष भामरे शे. का हो मावशी? त्यासनी काय विकास काय? काही का करत ना, ते आमल्या आनाडू माणसं काय माहिती. ज्यानी खादी पोळी त्यानी वाजवा टाळी. जाऊ दे भाऊ. या ठिकाणी बस आलेली. बस आल्यामुळं बाबा या सध्या या बाजूला सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडले जातील. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? मोदी. परत मोदी? हा. का हो बाबा? काँग्रेस नको. 60 वर्ष बट बुडाई टाक भारतले. काँग्रेसने? हा. राहुल गांधी उभाचे ना आता. हा, तताच राहू दे तो. का हो? हा, त्यांनी काही सुधारणा करी नाही. मोदींनी देशनी काय काय? मोदींनी रस्ता, राम मंदिर बांध. हा. आणि आको एवढं चीन दाईवंत सीमावर 1 लाख रुपया, 1 लाख सैनिक गिसन तरी बांगे फिरायचे धमकी मा. हा मजार घाललेता राहुल गांधी. बाबा आता खासदार बी निवडला जाईल. खासदार कोण पाहिजे? सुभाष बाबा भामरे पाहिजे का शोभाताई बच्चाव पाहिजे? सुभाष बाबा. का हो बाबा? हा. सुभाष बाबा राई. काय जुन्ना गावમાં काय विकास कामं काय? मग शेड करेल तिथं मंदिर पर. आणि तथा बी आको 1 शेड 2 शेड 100 फूट ना. गरीब दुबळा असले, बस आले त्याले, लग्न असले. मग आता बाबा त्या तिसऱ्यांदा उभा राहतील. हॅट्रिक करतील का बाबा? मग पाटणं पाणी टाकणार शेतात ते बोरी नदी मा. हा हा. तुम्हाला ते बोरी आंबेदरी हा. तो मार्गी लागणार का? तोडा अंधार पावत पाणी येईल शे. मग तटे आते उई ना हळूहळू. बाबा त्या सांगून काय अपेक्षा शेतस? एक गावना नागरिक म्हणून पुन्हा त्या बाबा त्या सांगून काय अपेक्षा शेतस? पक्ष अशा शेत रेल्वे येणार शे. मनमाड, मालेगाव, धुळ. हा, ते बी सांगेल शे. शेवाळी बारीना रस्ता फोडणार शेत. हाको हाय जो बोरी नदी मा पाणी पड त्यामना माळ माथा कमीत कमी 50 गाव सुकी होई जाती पाणी पिवाले. हा. आपण आज विराणे गावात आहोत. या ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांशी संवाद साधतोय. बाबांनी खूप साऱ्या अशा प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेल्या आहेत. अजून इतर गावातील इतर जे नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. सोबतच गावातील तरुण पिढीशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. आणि बाबांनी मगाशी बोरी आंबेदरीचा विषय काढला. बाबा, बोरी आंबेदरी जो विषय तो अजून मी प्रलंबित आहे. शेतकरी बांधव खूप नाराज आहेत. तरी आपण म्हणतात की खासदारपदी बाबाच पाहिजेत. हा, करणार शेत काम हळूहळू होई. आज त्याने 20-25 किलोमीटर पाट काढी आणा. हो, नंतर लगेच इकडे होई ना. मग हो, कोणतं बी काम एकदम होतच का? त्याला शेती का बाबा? मग शेतीला भाव नाही ना. शेतीला भाव नाही पण दी ना. हो, एवढा कवडी मोल. गरीब दुबळाले पगार चालू कर दिदा. 12 महिन्यामा 6000 भेटतात मोदीना.
हो सगळं कामं होईल आहे ना आता हळूहळू होती कारण त्याला येळ लागस एकदम कोणतंच होत नाही आपू तरी एकदम दाखला ना मोठा होईनच का तशा मोदी सगळा भारतले सुखी करी दी नक्की करी आणि मोदीच पाहिजे पंतप्रधान हां कारण कसे चांगला माणूस आहे या ठिकाणी तरुण आहेत तरुणशी संवाद साधूया आपण कारण तरुण देखील बोलण्यात उत्सुक दिसत आहेत गावातील तरुण आहेत दादा नमस्कार सध्या गावामध्ये आपल्या धुळे मतदारसंघामध्ये विधानसभेची लोकसभेची निवडणूक संपन्न होते खासदार निवडला जाईल नंतर पंतप्रधान निवडला जाईल तरुण म्हणून देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी का हो साहेब कारण कामं चांगले आहेत भाऊ त्याच्यामुळे आणि खासदार म्हणून सुभाष बाबा शेती करता का हो शेतीला कवडी मोल भाव आहे ना तरी पण तुम्ही म्हणता की नरेंद्र मोदीच पाहिजे परिवर्तन घडेल ना नंतर काहीतरी करेल भाऊ शेती मालाला कवडी मोल भाव आहे ना शेतकरी परत मोदीलाच मतदान करायचं म्हणतोय किंवा मोदीच पाहिजे म्हणताय कारण की काही कामं चांगले आहेत ना त्यांचे त्याच्या कामं तुम्हाला त्यांच्या आवड 370 कलम परत अजून अयोध्येचं आहे राम मंदिर त्याच्यामुळे या ठिकाणी एस टी ड्रायव्हर त्यांच्याशी संवाद साधूया काका नमस्कार सध्या निवडणूक संपन्न होती माहिती का मग आता लोकसभा लागलेली आहे ना कोण खासदार झाला पाहिजे धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे लोकसभेमध्ये कुठल्या मतदारसंघात धुळे लोकसभामध्ये कोण खासदार पाहिजे तुम्हाला सुभाष भामरे का हो काका चांगले 2 पंचवार्षिक होती त्यांनी कामं केली आहेत आता पेयजल योजनेचं काम दिलेलं आहे आम्हाला जे पूर्ण झालेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र म्हणून तो निधी मंजूर केलेला आहे आणि तुमच्यासाठी काही फायदा एस टी महामंडळाचे कर्मचारी असतील कामगार बांधव असतील त्याच्यासाठी काही फायदा मंडळाचं कसं राज्य शासनाचा विषय आहे ते केंद्रात काम करतात तशी आम्ही काही मागणी केली नाही त्यांच्याकडे देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी हो काका रामराम कुठला चिचवाणा सध्या देशमा लोकसभा निवडणूक संपन्न होईल आणि माहिती आहे का मग खासदार निवडला जाईल पंतप्रधान निवडले जातील तुम्हाला कोण पाहिजे पंतप्रधान पंतप्रधान कोण पाहिजे आता ते निवड होईल खरं सांगता येईल ना एक राहुल गांधी उभे आणि एक नरेंद्र मोदी उभे तुम्हाला पंतप्रधान कोण पाहिजे आणि काय मोदीच पाहिजे ना काय व्यवसाय करतात शेती शेतीला जर कवडी मोलभाव कवडी मोबाईलचे हो तरी मोदीच हा का हो आपल्या आवडत बा असे चांगलं काम करत देश करता दादा खासदार कोण पाहिजे सुभाष बाबा भामरे पाहिजे का शोभात आहे बच्चा बामरे हं? बोला त्याचं सांगितलं नाही हो. सुभाष बामरे चालू शोभात आहे बच्चा ओळखतस का नाही मी ओळखत नाही ना ते ओळखता का शोभात आहे बच्चा ओळखता का मग नाशिकला राहतात आपण तुमच्या मतदारसंघात कधी आल्या का हळू उतरा हा पण आता येतील आले तर परिवर्तन पाहिजे का यावर्षी परिवर्तन पाहिजेलच काहीतरी काढायला पाहिजे परिवर्तन नुसतं मोदी काहीतरी दाखवतो म्हणून काहीतरी करत राहायचं असं नाही बुवा आपण काही ते आहे का शेती शेतकरी नाही मी कामगार असा पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला आता ते तर तसं बदल व्हायलाच पाहिजे बुवा आपण कोण पाहिजे पण नरेंद्र मोदी पाहिजे का राहुल गांधी राहुल गांधी पण आलं चांगले तरुण मुलगा आहे चांगला काहीतरी करेल बुवा नवीन हां नक्कीच या ठिकाणी आपण आलेलो आहोत विराणे गावात बहुतांश नागरिकांशी संवाद साधला एक दादा देखील आहेत ते संवाद साधण्यासाठी उत्सुक आहेत दादा काय नाव तुमचं प्रवीण दिगंबर बोरसे काय करतात काय शेतीच करतो मी काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे आपल्याला काय मोदी नाही पाहिजे राहुल गांधीच पाहिजे आपल्याला हो काय करा राहुल गांधीकडे तेवढ्या हे बी सवलती यांच्याकडे काही नाही हे शेतकरीला मारून तेच पैसे देता ये काय भाव आहे आता सध्या कांद्याला सध्या कांद्याला जो 8,000 भाव राहिला तर 8,000मध्ये 10,000 भाव त्याला परफेक्ट आहे 10,000 क्विंटल प्रमाणे भाव आहे त्याला पण 8,000 देऊ पण 2,000 कोणा शेतकऱ्यांना टाकतो कसे टाकतो त्या शेतकऱ्यांचेच पैसे टाकतोय पण हे शेतकऱ्यांना कळत नाही म्हणून मोदी नाही पाहिजे आपल्याला तुमच्या काय अपेक्षा आहेत राहुल गांधीकडे तो बी खातो आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना बी खाऊ घालतो ना म्हणजे तो पण खातो आणि दुसऱ्यांना बी खाऊ घालतो शेतकऱ्यांना खाऊ घालतो ना दादा काय नाव तुमचं देवीदास देवरे काय करतात शेतीच करतो काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे देशाचे पंतप्रधान आज वरती तरी मोदीच पाहिजे अजून आणि खाली देशासाठी देशासाठी हो आणि खाली
खाली काय अशी पळकुटे येते यांच्यात बदल व्हायला पाहिजे. नाही, खासदारामध्ये पळकुटापणा झालेला नाही अजून, बरोबर. पण तुम्ही शेतकरी आहेत, नरेंद्र मोदी का पाहिजे? शेतीला तर कवडी मोलभाव आहेत ना. नरेंद्र मोदी फक्त पुढचं जे भविष्य आहे बाहेरचं परराष्ट्र धोरण त्याच्यासाठी मोदी पाहिजे. कारण बाहेरच्या आता चीन आहे, पाकिस्तान आहे, हे जे अटॅक करतायत काही गोष्टींवरती, तर ती जो मॅन पॉवर आहे त्यांच्यामध्ये येते आणि ते इतर राष्ट्रांना एकत्र करू शकतात. ते अमेरिका आहे, ब्रिटन आहे, असं समूह तयार करू शकतात आणि ते लढा देऊ शकतात. त्यांच्यासाठी मोदी सक्षम पाहिजे. खासदार आता समजा भाजपकडून डॉक्टर सुभाष बाबा भामरे उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून शोभाताई बच्चू उभे आहेत, तर खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजेत? का आता त्यांनी दिलेला मोदी पाहिजे म्हणून त्यांनी दगडदरीला मत त्या शेवटी भामरेला मतदान करावं लागणार आहे. तुमचं देखील वैयक्तिक मत असलं पाहिजे. वैयक्तिक मत आमचं महाविकास आघाडी शोभा बच्चाव पण चांगले, पण त्यांना जर पुढं न्यायचं असेल, देशाचं पंतप्रधान करायचं असेल तर मग सुभाष भामरेच पाहिजे बॉस. नक्कीच. अजून देखील विराने गावातील बरेचसे नागरिक आहेत, ते गावांमध्ये दिसून येत आहेत. त्या नागरिकांशी आपण थेट संवाद साधणार आहोत. आता माझ्या डाव्या बाजूला बघा ते हे गाव आहे. या गावात जाऊन इथले असलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी थेट आपण संवाद साधणार आहोत. चला तर जाऊया. गावामध्ये या ठिकाणी एक मावशी उभे आहेत, त्या मावशींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. मावशी नमस्कार. काय नाव मावशी? क्या नाम आपका? जरीना. क्या करते हो? ये किराना है. अभी देश में ना लोकसभा की निवडणूक होने वाली है, तो खासदार चुना जाएगा, उसके बाद पंतप्रधान चुने जाएंगे. आपको क्या लगता है देश का पंतप्रधान कौन चाहिए? अपनों को तो नहीं समझता बाबा कहीं कोई. अभी नरेंद्र मोदी जी अभी जो है विद्यमान पंतप्रधान वो है, और दूसरी जगह पे राहुल गांधी जी वो खड़े. तो आपको कौन चाहिए? राहुल गांधी चाहिए या पंतप्रधान नरेंद्र मोदी चाहिए? जो पब्लिक करेंगे तो अपनों करेंगे. अपने आपका खुद का भी अपने से एक से जान से क्या होने वाला है. आपका खुद का भी एक मत होगा ना? हाँ देखेंगे ना, वो जाओ जैसा अपनों को चलेगा वैसा. जसं गाव चालल तसं मी चालणार. विशेष म्हणजे आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते बोलण्यासाठी उत्सुक नव्हते, पण त्यांना एक वेगळा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करूया. ये मोदी जी है ना, उन्हें 3 तलाक का एक विषय निकाला था. उन्होंने 3 तलाक का जो विषय था वो बंद कर दिया उन्होंने. अभी मतलब अभी तलाक नहीं होगी. वो आपके लिए, आपके जो धर्म है मुस्लिम धर्म, उनके लिए अच्छा है या बुरा है? अच्छा है ना. किस हिसाब से? मोदी. उन्होंने जो किया ना, आप बोल रहे कि अच्छा है, उन्हें 3 तलाक बंद कर दिया, पर किस हिसाब से अच्छा है? मतलब आप तो मुस्लिम हो, आपके धर्म में ये बात बहुत देर से चल रही है, और आप महिला हो, तो आपको 3 तलाक जो जब उन्होंने कानून लागू किया है वो अच्छा लग रहा है आपको? हाँ अच्छा लग रहा ना. क्या फ़ायदा हुआ महिलाओं को उसकी वजह से? फायदा तो अभी अपनों को कुछ समझा ही नहीं. फायदा अपनों को कैसे बोलेंगे, अभी अपने लोगों को समझा नहीं. वो मतलब आपके घर में वैसी बात कभी? नहीं वैसा नाही अपने घर में कोई. जरी त्यांच्या घरातला हा विषय नसला तरी त्यांच्या म्हणण्यानुसार जो विषय त्यांनी जो 3 तलाकाचा विषय, तो त्यांचा नक्कीच फायदेशीर महिलांसाठी असं त्यांनी सांगितले. आता आपण थेट गावामध्ये जाऊया आणि इतर नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया. आत्ता आपण विराने गावामध्ये आहोत. आत्ता माझ्या उजव्या बाजूला बघाल तर राजे छत्रपती शिवाजी महाराज तंटा मुक्त पुरस्कृत हे 2016 मधलं गाव आहे. ग्रामपंचायत कार्यालय माझ्या उजव्या बाजूला आहेत. या ठिकाणी काका बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. काका नमस्कार. काय नाव काका तुमचं? विलास भोजा पगार. काय करतात काका? टेलर काम. व्यवसाय का? हां व्यवसाय टेलर. देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती, खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? नरेंद्र मोदी. का हो काका? नरेंद्र मोदी. काय फायदा झाला मोदी साहेबांकडून तुम्हाला? तिकडे जा आता, त्यांच्याकडे ते बरोबर सांगतील. खासदार म्हणून कोण पाहिजे? आम्हाला सुभाष भामरे. बाबांनी काय कामं केलेत? म्हणजे आम्हाला सांगायची वेळ नाही आली, तुम्ही डायरेक्ट सांगता की तिकडे जा, तिकडे त्या बरोबर. नक्कीच या ठिकाणी काही काका आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. काका नमस्कार. नमस्कार. काय काम करतात काका? काय नाही, आपलं दुकान आहे छोटंसं. व्यावसायिक आहे? व्यावसायिक आहे. शेती? शेती आहे ना. देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? आता नवीनच पाहिजे सर. नवीन म्हणजे कोण? नवीन म्हणजे आता चांगला होत करू पाहिजे, पण नरेंद्र मोदी नको. होत करू कोण? मग दुसरं कोण आहे आपल्या देशात? 2च लोक उभे आहेत सध्या, आता माहिती आहे का तुम्हाला? नाही मला तर मोदीबद्दलचा तर विश्वास उडाला आहे आमचा.
शेतकरी बांधव जे आहेत ना सध्या शेतीला कवडी मोल भाव आहे त्याच्यामुळे सगळे शेतकरी बांधव नाराज आहेत. सगळे बरेच शेतकरी बांधव म्हणतात की कवडी मोल भाव जरी असला केंद्रात मोदी पाहिजे. केंद्रात राहिला चालेल. राज्यात नको. राज्यात नाही राहू शकत ना ते केंद्रातच राहणार. बाबा काय वाटतं तुम्हाला कोण पाहिजे पंतप्रधान? हा त्यांनी जे सांगितलं ते. तुम्ही तुमचं वय काय आहे आता केंद्रात मोदी पाहिजे आणि राज्यात काय कोणी असेल दुसरं. की वैयक्तिक फायदा घ्यायला विकास कामं झाली नाहीत. मावशी बसले समोर दुकानावर, मावशींची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. सोबतच गावाचा विकास जर बघाल तर डॉक्टर नामदार दादासाहेब भुसे यांच्या माध्यमातून सामाजिक सभागृह या ठिकाणी बांधले गेलेले आहे. गावामध्ये बरीचशी लोकसंख्या दिसत नाही. मावशी नमस्कार. काय नाव मावशी तुमचं? लताबाई मनोहर पगार. काय करतस? आम्ही काय दुकानदारीच किराणा. शेती शे का? कमी आहे आम्हाला शेती नाही करत. शेती नाही का? सर देशामध्ये ना लोकसभेची निवडणूक होती. खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडले जातील. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? ते काय आता आपल्याला सांगता येईल. हे बा आता सध्या आहे ना नरेंद्र मोदी आहेत आणि एका बाजूला राहुल गांधी आहेत. मग मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे? ते आता कसं आता जे निवडून राहिले ते आता करतायत काहीतरी मोदी. तुम्हाला कोण पाहिजे? ते जे निवडून येतील त्याबद्दल विषय नाही. तुम्हाला कोण पाहिजे? आपल्याला काय आपला कुठला अनुभव नाही काही. दुकानदार तुम्ही मतदान करता? हो. मतदान करता तुमच्या मतदान निवडला जातो ना. मग तुमच्या काही अपेक्षा असतील ना कोण निवडला गेला पाहिजे? बरोबर आहे ना ते. काय अपेक्षा तुमची? काय आता ते सांगता येईल मला. ते काय आपण मोठं सांगितलं त्याच्यावर कुठं होतं का काय भाऊ दादा? तुमच्या मते असं आहे की आपण किती सांगितलं तरी देशाचा पंतप्रधान हा सर्वसामान्य जनता निवडून देत असते. सगळ्यांच्या मतावर व्यक्ती निवडून जात असतो. धुळे लोकसभा मतदारसंघातील हे जे गाव आहे त्या गावाच्या विराने गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. या ठिकाणी बऱ्याच नागरिकांशी संवाद साधला. ताईंशी संवाद साधण्याचा प्रयत्न. ताई बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे. ताई या ठिकाणाहून बाजूला जातात. ताई 2 मिनटं फक्त तुमचा 2 मिनिट वेळ घेणार आहे ताई फक्त. काय नाव ताई तुमचं? घाबरू नका ताई, घाबरू नका. काय नाव तुमचं? वैशाली गोटूराम माळी. ताई तुमचं काय नाव? कविता ज्ञानेश्वर माळी. शिक्षण झालंय? नाही. काहीच नाही. आपल्या देशामध्ये ना निवडणूक होणार आहे आता, म्हणजे लोकसभेची निवडणूक होईल आणि नंतर मग पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? ते नाही माहिती बघा आम्हाला. ताई तुमचं काय नाव? मुक्ताबाई भाऊराव माळी. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? एक तुमचं मत सांगा. असं काही नाही तुम्ही काही सांगितलं असं काही नाही. तुमचं मत सांगा कोण झालं पाहिजे? नरेंद्र मोदी झाले पाहिजे की राहुल गांधी झाले पाहिजे? राहुल गांधी. का होत आहे? ओळखतात का त्यांना? हो. आणि नरेंद्र मोदी? त्यांना पण ओळखतात. हो. ताई दोघांना ओळखतात. गावामध्ये बरीचशी मंडळी कमी आहे. मावशी उभ्या समोर. मावशींची संवाद साधण्याचा. मावशींचा संवाद काय हरकत नाही, तसंच उभे राहा. मावशी काय नाव तुमचं? माझं सुरेखा जितेंद्र चव्हाण. सध्या देशामध्ये ना लोकसभेची निवडणूक संपन्न होते. खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? काय सांगता येईन भाऊ मला? हे बा एका बाजूला नरेंद्र मोदी आहेत, एका बाजूला राहुल गांधी आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण पंतप्रधान झाला पाहिजे? राहुल गांधी. का हो मावशी? का भाऊ असं मग काहीतरी गावाचं काहीतरी करायला पाहिजे. मोदी साहेबांनी तुमच्या गावाचा विकास केला का? काय केला नाही. काहीच नाही केला. दादा काय नाव तुझं? नाही दादा बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. मावशी समोर. मावशी संवाद साधतो. एक प्रयत्न करूया. मावशी नमस्कार. मावशी नमस्कार. काय नाव मावशी? काय नेम काय? अहो मावशी निवडणूक आहे सध्या देशामध्ये. लोकसभेची निवडणूक आहे. खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? कोण झालं पाहिजे का? बुईसन बी कोणता लगे निवाडी देतस काहीच करतात नाही. तुमच्या मते देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? नरेंद्र मोदी झाले पाहिजे की राहुल गांधी झाले पाहिजे? नरेंद्र मोदी. का हो मावशी? शेती आहे का तुम्हाला? नाही ना. शेती नाही, व्यवसाय करतात. नक्कीच. असो बऱ्याचशा नागरिकांशी संवाद साधण्याचा आपण एक प्रयत्न केला. गावामध्ये बरेचसे उन्हाच्या तडाख्यामुळे बरेचसे गावातील लोक कमी आहेत. बाबा समोर आहेत. बाबाशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करूया. जर बाबा त्या बोलण्याच्या स्थितीत असतील
तर बाबांशी नक्कीच बोलूया. सोबतच या विराने गावामध्ये लोकसंख्या जर बघितली तर दिवसा खूप कमी दिसून येते. बाबा नमस्कार. राम राम. राम राम. काय नाव? निंबा पाटील. काय करतास? काय नाही आराम शेती काय करी. आधी काय करत? आधी काय करत? आधी बी आरामच लंगडे पांगडे बसले कुठे शेती शे का? हा आहे थोडीशी. सध्या देशमाशांना लोकसभा निवडणूक होई. खासदार निवडाव्यात का नंतर पंतप्रधान निवडला जाईल? काय वाटतं तुम्हाला पंतप्रधान कोण पाहिजे? राहुल गांधी पाहिजे की नरेंद्र मोदी पाहिजे? मोदी. नरेंद्र मोदी. का हो बाबा? काय कारण असलं पाहिजे? तुमचं वैयक्तिक मत सांगा. काय ते सांगितलं काय सांगू. आणि खासदार कोण पाहिजे? डॉक्टर सुभाष बाबा भामरे पाहिजे का शोभाताई बच्चा? सुभाष भामरे. सुभाष भामरेच पाहिजे का? बाबांना बोलण्यात थोडीशी अडचण होते, परंतु बाबांच्या मध्ये केंद्रामधील असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे आणि खासदार म्हणून सुभाष बाबा भामरे पाहिजे. मावशींशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करूया. मावशी घाबरू नका, वेगळं काहीच नाही. सध्या देशामध्ये ना निवडणूक संपन्न होते, तर आम्ही काय करतोय लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय की तुम्हाला खासदार कोण पाहिजे, पंतप्रधान कोण पाहिजे. त्या संदर्भात तुम्हाला पता आम्ही 2-3 प्रश्न विचारणार. या ना पुढं थोडंसं. या ना या 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 घाबरू नका. या ना मावशी थोडं पुढं या ना मावशी. अहो मावशी घाबरू नका. बाबा या. नक्कीच बऱ्याचदा असं सांगितलं जातं की प्रबंधभूमी लोकांना सांगून ठेवत असते की तुम्ही हे बोला ते बोला. आपण जर एक या ठिकाणी चित्र बघितलं तर आम्ही गावाच्या वेशीवरती प्रवेश केला. तिथे उपस्थित असणाऱ्या व्यावसायिकांशी संवाद साधला, उपस्थित असलेल्या तरुणांशी, नागरिकांशी, बस स्टँडवर उभे असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्या ठिकाणी असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आम्ही विचारलं त्यांना पंतप्रधान कोण पाहिजे, खासदार कोण पाहिजे. या ठिकाणी दादा आहेत, पाणी पित आहेत, त्यांच्याशी संवाद. दादा रामराम. काय नाव? आप्पा देवरे. काय करतात? काय शेती करा. पाणी नाही वावर माझा का तुम्हाला काय पाणी नाही का? वाईट परिस्थितीचे उन्हाळा कडकशी यावेळेस. थोडंफार. सध्या देशभाषेला निवडणूक संपन्न होईल आणि लोकसभाने खासदार निवडला जाईल, पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं पंतप्रधान कोण पाहिजे? आता पंतप्रधान राहते चांगला जो पाणी आणि तो पाहिजे ना ते कोणता तरी. पण देशना पंतप्रधान हो तो तुला काही पाणी आणणार नाही इथपर्यंत. त्यांना बाकीना लोक 100% आणून देतील. मोदी मोदी हा काढा आणि ते काढा आणि काढा आणि पक्का करा ना तो. हा तुला काय वाटतं कोण पाहिजे पंतप्रधान? राजीव गांधी कर द्या ना ते. राजीव गांधी गयात ना वर बाबां त्यासली सांगता. मावशी इकडे बघा. मावशी बोला घाबरू नका घाबरू नका. हा घाबरू नका. हे बा सध्या देशामध्ये निवडणूक संपन्न होणार आहे. आपण जो निवडणार तो पंतप्रधान होणार, तो खासदार होणार, तो सरपंच होणार, तो उपसरपंच होणार. बरोबर. सगळं आपलं म्हणजे सर्वसामान्य नागरिक असून तो मतदान करतो तेव्हाच कुठल्या तरी व्यक्ती निवडला जातो. सध्या देशामध्ये अवलंबून नाहीये ना ते. सार्वजनिक नाही हे केलं तर होणार. लोक मतदान करतील. करू शकणार आहे. आज सध्यामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती. खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडले जातील. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला? ते मी काही सांगू शकणार नाही. माझ्यावर एकट्यावर नाहीये ना. नाही पण तुमचं वैयक्तिक मत काय? मी जरी सांगितलं अमुक व्हायला पाहिजे आणि बाकीच्यांनी नाही केलं तर काय होणार आहे? तसं नाही. ते बाकीचे काय करतो? तुम्हाला काय वाटतं दादा? काय वाटतं तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? हो आई बाई बोलस हो तुम्ही सांगा. तुम्ही नाही ना तुम्ही काका काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण? मी नाही बोलत. कोणीच बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. का हो देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? शेवटचा प्रश्न. राहू द्या मोदीच राहू द्या. बराचसे कार्ड गोळा कराले. नक्कीच ते बघितलं गेलं तर कोणीच बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. ते एकमेकांवरती हे ढकलतायत. आपण विराने गावामध्ये आलेलो आहोत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. सोबतच त्या ठिकाणी एक गृहस्थ आहेत. त्या गृहस्थ बाबा आहेत, बोलण्याचा केव्हाचा प्रयत्न करतायत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मगापासून ते आपल्याला आवाज देत होते. बाबा अपंग आहेत बहुतेक. बाबांची प्रतिक्रिया देखील जाणून घेणं थोडं महत्त्वाचं आहे. बाबा रामराम. काय ना बाबा? बारको गोविंदा देवरे. काय चालू आहे सध्या? सध्या काय आराम. आता वरती तर मोदी येणार, महाराष्ट्रात मोदी येणार नाही. मोदी का पाहिजे वरती केंद्रात? वरती केंद्रात तोच पाहिजे. कारण बाहेरचं जे पोझिशन आहे ना त्याला तोच हे समक्ष आहे. बाकीच्या लोकांनी होणार नाही. बाकीच्या लोकांनी जर बाहेरच्या देशांना त्यांनी घाबरून सोडलं, फक्त मोदीच घाबरवणार.
त्याच्यामुळे वरती मोदी पाहिजे आणि खाली आमचा उद्धव गुट येणार आहे. उद्धव साहेब गट येणार बरोबर. महाराष्ट्रात बरोबर. बाबा एक सांग, तुम्ही शेतकरी आहेत का? हां शेतकरी जे शेतीला तर कवडी मोल भाव आहे तरी तुम्ही म्हणता केंद्रात मोदी आले पाहिजे. त्याला कारण म्हणजे सांगितलं ना, परदेशी जे आहेत ना, परदेशीला तोड तोच देऊ शकतो, हे काँग्रेसवाले आहेत ना तोड देऊ शकत नाही. बाबा ना केंद्रात मोदीच पाहिजे. बाबा राम काय ना बाबा? नंदूरामराव पगार. काय करतात? शेती. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडले जातील. देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? देशाचा पंतप्रधान असा पाहिजे की शेतकऱ्यांचं हित जपणारा पाहिजे. त्याच्यातला मोदी नाही आहे. मोदी अदानी अंबानींचा दलाल आहे. हो, शेतकऱ्यांचा नाही आहे तो. शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. शेतकऱ्यांसाठी फक्त काँग्रेस सरकारने केलं आणि शरद पवारांनी केलं. मग आता शरद पवार साहेब तुम्ही नाव घेताय, मग शरद पवार देखील पंतप्रधान झाले पाहिजे ना? झाले पाहिजे ना, पण होणार नाही. होऊ देणार नाही हे लोक. त्यांना नाही होऊ देणार. कारण आता गुजरात लॉबी, गुजरात काय आपल्या महाराष्ट्रापेक्षा मोठा आहे का? पण आपल्या लोकसभा मतदारसंघात 48 सीट आहेत. हो, 48 सीट आहेत ना, पण जास्त खासदार आपल्या महाराष्ट्रातले निवडूनच दिल्या मागच्या वेळी मोदीच्या नावाने. का हो? मोदीच्या आता देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे, शरद पवार साहेब पाहिजे, राहुल गांधी पाहिजे, का इतर कोणी पाहिजे? मी तर एकच म्हणतो की मराठी समाजाचाच पाहिजे. आणि तो जसे प्रतिभाताई पाटीलसाठी बाळासाहेबांनी माघार घेऊन राष्ट्रपती होते, राष्ट्रपती केलं होतं. शिवसेनेचे मतदान त्यांना दिलं होतं, प्रतिभाताई पाटीलांना. तसं काहीतरी या इतर राज्यांच्या लोकांनाही केलं पाहिजे. PV नरसिंहराव, SD देवेच्या मते परिवर्तन पाहिजे होते का? तुमचं म्हणणं परिवर्तन पाहिजे. हो हो. बाबांच्या मते शेतकरी आहेत, त्यांच्या भावना की तेवढ्या तीव्र आहेत. कारण देशामध्ये जो शेतीमालाला कवडीमोल भाव आहे तो न मिळाल्यामुळे शेतकरी बांधव, समस्त शेतकरी बांधव नाराज आहेत. बाबा एक वेगळा प्रश्न आम्ही विचारतोय, थोडं समजून घ्या. आम्ही आज तुमच्या गावात आलो, तुम्हाला आम्ही काही सांगितलं का तुम्ही कोणाला मतदान करा? काहीच सांगितलं नाही, काहीच नाही, काही नाही. बाबा तुम्हाला आम्ही काही नाही काहीच नाही. या ठिकाणी आलो, तुमच्या प्रतिक्रिया काहीच बोलले नाही तुम्ही. आम्ही तुम्हाला म्हटलं की तुम्ही याला मतदान करा किंवा याच्याविषयी चांगलं बोला. नाही तो विषयच नाही. चॅनलबद्दल काय सांगाल? प्रबंध तुम्ही चॅनल बघता का तुम्ही? बघतो. चॅनलबद्दल काय सांगाल? चॅनलवरती प्रबोधनी भूमीवाले आहेत ना, समस्या परत एकदा सांगा. मोबाईलवर कायम बघतो. प्रबोधनी भूमीवाले आहेत ना, समस्या शेतकऱ्यांसाठी एकदम व्यवस्थित मांडतात. सर्वसामान्यांसाठी हा चॅनल एकदम व्यवस्थित आहे आमच्या हिशोबाने. तुमच्या गावात आलो, तुम्ही तिकडनं आले, आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही असं बोला. काहीच नाही, कोणीच सांगितलं नाही तसं, काहीच नाही. आमची प्रतिक्रिया आम्ही देतो तुम्हाला. शेतकऱ्यांची प्रबोधनी नावं ठेवतात त्यांना काय सांगाल? ते मूर्ख लोक, मग सगळ्यात मूर्ख ते. कारण प्रबोधनी हे आपल्या याच्यासाठी आहे ना, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी आवाज उठवणारं एक प्रसार माध्यम आहे ते. बाबा धन्यवाद. खरंच प्रबंधभूमीवर प्रेम करणारे असे असंख्य शेतकरी बांधव आहेत जे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. प्रबंधभूमीने कधीच कोणाला काही सांगितलं नाही, सांगणार नाही आणि कधी काही कोणाला म्हणणार नाही. परंतु सर्वसामान्य शेतकरी जे बांधव असतील, गोरगरीब जनता असेल, अपंग व्यक्ती असेल, या सर्वांचे प्रश्न आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम प्रबंधभूमीपणे अविरतपणे करत आहे. निर्भीड निष्पक्ष पत्रकारिता एक ज्वलंत माध्यम म्हणजे प्रबंधभूमी. विशेष म्हणजे प्रबंधभूमीवरती जे प्रेम करणारा सर्वात मोठा जो गट असेल तो शेतकरी बांधव असेल, सर्वसामान्य नागरिक असतील. असंच प्रेम आम्हाला तुम्ही करत राहावं. सोबतच पुढील गावाची अपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार, विराणे, मालेगाव, नाशिक.